पिंजरा पिंजरा रे इकडनं जा आणि मग परत कधी येऊ? त्यांची ती लफडेगिरी संपल्यानंतर? तू काय बोलतेस? तू कसले शब्द वापरतेस? वहिनी, मी तर फक्त शब्दच वापरते हो. पण तो भलत्याच कुठल्या तरी बाई बरोबर बसला आणि त्याचं काय? सुपी, आपण आता नाही बोलू शकत. इथे आजूबाजूला काय? हा काय आजूबाजूला काय? आजूबाजूच्यांचा विचार ना त्याने करायचा, मी नाही. मी सगळं सांगते ना तुला नंतर. मी सगळं, मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये वहिनी. तिकडे माझा नवरा भलत्याच बाई बरोबर बसलाय. मला त्याचा जाब विचारायचा आहे. सुपी, तुला त्याला जे विचारायचं ते नंतर विचार. आपण बोलू ना, मी तुला सगळं. तुझ्या फक्त माझा आहे वहिनी. माझं लग्न झालंय त्याच्याशी. आणि तू भलत्याच बाई बरोबर तुम्ही त्या टवळीला सांगा ना त्याच्यापासून दूर राहायला. त्याच्या बाजूला बसण्याचा हक्क फक्त माझा आहे. मी सांगतेस त्याला. तुमचं लक्ष कुठे आहे? तिकडे काय चाललंय? कोण आहे ती मुलगी? नाही, कोणी असं माहित नाही कोण आहे. जाऊ दे ना. अरे जाऊ दे म्हणजे काय? ती दुसरी मुलगी अनोळखी असली तरी सुद्धा आनंदी वहिनींच्या अंगचटीला येते ना. हो ते ठीक आहे ग, पण मला काय वाटतं, जाऊ दे, सोड, विसरते. आपण जाऊया का तिकडे? का ती अशी काय हे बघ, ती तिची मैत्रीण पण असू शकते. अशी कशी मैत्रीण आहे ही? तिला काही दर्जा तरी आहे का? सुपी, तू माझा ऐकणार नाहीयेस का? जरा शांत होऊन माझ्यावर विश्वास ठेव. तू जरा शांत होऊन 1 मिनिटासाठी माझा ऐक सुपी. हा, सुपी, तू आता जा ना इथून. आपण नंतर बोलू ना. नंतर कधी वहिनी? गजाचं त्या सटवीशी लग्न झाल्यानंतर? सुपी, मी तुझ्या पुढे हात जोडते. सुपी, आपण आता नाही बोलू शकत. तू खरंच आता इकडनं जा. मी तुला एवढंच सांगते की हे जे काही चालू आहे ना, ते फक्त तुझ्या आणि भाऊजींच्या भल्यासाठी चालू आहे. आनंदी वहिनी, तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाच्या जोरावर मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावते. तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा. गोरख असा वागला असेल यावर माझा अजून विश्वास बसत नाही. म्हणजे गोरख आणि माझ्यामध्ये भांडण झालं हे तुमच्या कानावर आलं. मला सांगा, भांडताना फक्त मी बोलत होते आणि गोरखनी मौन व्रत धारण केलं होतं असं कळलं का तुम्हाला? बघ सरस्वती, मला मान्य आहे गोरख तुला 1-2 वाक्य इकडे तिकडे बोलून गेला असेल, पण नारायणी आणि गोरख मध्ये झालेल्या वादामुळे तो असं वागला की खरं कारण काही वेगळंच आहे? अहो, असं काय करताय तुम्ही? चंचला आणि तिचे वडील खरंच खूप चांगली माणसं आहेत. त्यामुळे मला प्रामाणिकपणे असं वाटलं की तात्याच्या त्या मुलाशी तिचं लग्न होऊ नये. आणि हेच मी तिला समजावलं आणि हेच सगळं मी गोरखला सांगितलं तर किती चिडला माझ्यावर. नाही, हे झालं तुझ्याबद्दल. नारायणी कुठून आली मध्येच? माझ्यामुळे म्हणजे हे सगळं मी स्वतः चंचलेला सांगितलं नाही. नारायणी करवी निरोप पाठवला. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे कुणी कुणाशी बोलायचं स्वातंत्र्यच नाही का आपल्या घरात? नारायणीने हे तुझ्या सांगण्यावरून सांगितलंय की
स्वतःच आगाऊपणा करून केलंय हे मला जाणून घ्यायचंय. त्यांनी काय फरक पडतो? फरक पडतो सरस्वती, फरक पडतो. जर नारायणीने स्वतःच जाऊन हे सगळं सांगितलं असेल तर त्याला तिचा स्वभाव, तिला त्या घराबद्दल वाटणारा आकस, या सगळ्याचा विचार करता गोरख काय चुकलाय असं मला वाटत नाही. म्हणजे गोरख एकटा बरोबर, बाकी सगळे चूक. मी असं काही म्हणत नाहीये. गोरखशी काही बोलण्याआधी काही गोष्टींची मला शहानिशा करून द्यायला हवी म्हणून विचारतोय. मला मला मान्य आहे की आपल्या नारायणीला देशमुखांच्या घरी खूप वाईट अनुभव आले. अहो, पण म्हणून तिने कुणावरही आकस धरलेला नाही. मग या सगळ्यात तिचं नाव काय येतंय? म्हटलं ना मी, माझ्यामुळे. म्हणजे खरं म्हणजे नारायणीला या भानगडीत पडायचंच नव्हतं. मीच तिला भरीस पाडलं. सरस्वती, जर तू म्हणतेस ते खरं असेल तर आता माझं गोरखशी बोलणं सोपं होईल. तुम्हाला जास्त बोलायला आवडत नाही? अरे नाही आवडत ना. मग काय करायला आवडतं? सिगरेट प्यायला आवडतो. प्यायचे का तुला? फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना मला आधी सिगरेट प्यायचे. थांब. प्लीज. तुमच्या काय अपेक्षा आहेत बायकोकडून? अरे मला सांगतो तुम्हाला, पण मला आधी सिगरेट प्यायचे. मला आधी जाऊ द्या तुम्ही. भाऊजी, तुमचं काय चालू आहे? यांनी काय सांगितलं लक्षात नाहीये का? कारण वाईट वागू नका भाऊजी तिच्याशी. नीट बोला, नीट बोला. फोन ठेवा आता तुम्ही. ठीक आहे. हा आई, आणते ना मी. नाही, आणते नक्की नक्की. हो. काय विचारत होता तुम्ही? मला प्लीज तुम्ही बोलू नकोस. नाही, काय की पहिल्या भेटीमध्येच अरे तुरे करायला मला जमत नाही. अरे, ही आपली पहिली भेट नाहीये, दुसरी भेट आहे. आणि मला अरे तुरे नको करूस. अगं तुग कर. सारखं सारखं काय असतंय तुम्ही? का तुम्हाला हसायला आवडत नाही का? वेड्यासारखं उगाच का असायचं? हा म्हणजे मिलिंद मधला अमिताभ बच्चनच दिसतोय. मला आवडतंय त्याचं असं रांगडेपण. पुरुष हा रांगडाच असला पाहिजे. मिळमिळीत असतो तो पुरुष कसला? हो मॅडम, कसला विचार करताय? तुझाच. म्हणजे मी मगाशी तुला प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर तुम्हाला नाही दिलंस. काय? हेच की तुझ्या बायकोकडून काय काय अपेक्षा आहेत? काहीही नाही, काहीही नाही. माझ्या आईने माझ्या बापाशी लग्न केलं, लग्न करून घरी आली, 2 मुलांना जन्म दिला. तिनेही तेच करावं. खरं तर मला काय वाटतं की बायकांनी एवढंच काम करायला हवं. माझ्याही काही अपेक्षा आहेत नवऱ्याकडून. एक मिनिट आधीच क्लिअर करतो. कुठलाही हळूवारपणा मला जमणार नाही. तो मला जमतच नाही. बायकांची कुठलीही कामं मी करणार नाही. त्या करण्यात मला अजिबात इंटरेस्टही नाही. काय की अख्ख्या आयुष्यात बायकोला मी 1 कप चहा पण देणार नाही. आता बोला अपेक्षा. आई शपथ, कसला आहे हा. सगळंच जुळतंय. मला हा पसंत आहे. हो, परत कसला विचार करताय तुम्ही? बोला ना. परत काय गप्प बसलात? बोला. तूच बोल. ठीक आहे. का आधी गुलू गुलू गोड गोड बोलायचं, त्यानंतर खरडपट्टी काढायची. असं वागणं आपल्याला जमणार नाही. त्यामुळे स्पष्ट जे काही ते आत्ताच बोला. तुम्हाला जर का मी पसंत नसेल आत्ताच सांगा, म्हणजे पुढे होणारे गैरसमज टळतील. मी फार विचित्र माणूस आहे. फार कष्ट करायला मला आवडत नाही. बापाने पैसा कमवून ठेवलाय, धंदे वाढवून ठेवले. त्यामुळे मी घरीच असलो तरी बायकोला फक्त मुलाला जन्म देण्याखेरीज माझा वेगळा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुमचा जर का नकार असेल तर आत्ताच सांगा, म्हणजे गैरसमज टळतील. आणि त्यात काय की दुःख होण्यापेक्षा उलट मला आनंदही होऊ शकतो. त्यामुळे जे काही ते स्पष्ट ठेवा. तुम्ही असेच आहात का? जन्मापासूनच. त्यामुळे काय की आजपर्यंत कुठल्याही मुलीशी माझं जमलंच नाही. बरं, खूप वेळ बोललो आपण. चला आता बोर होतंय मला. निघू का मी? हो, चालेल.
वहिनी काय झालं चुकीचं? काय म्हणतो ती? ते नंतर सांगते. झालं तुमचं बोलणं? हो झालंच आहे म्हणून समजा. चला. भाऊजी असं एकटीला सोडून नाही जाता येणार. गोरकाका जोपर्यंत आपल्याला थांबायला लागेल. वहिनी एक नंबरची बावळट मुलगी होती, सतत खिदळत असे बोर करते. हो शांत राहा, नंतर बोलू आपण. वहिनी मला प्लीज सांगा ना सुपी काय म्हणत होती? सांगते ना भाऊजी नंतर. हे सगळं पाहून सुपीने घरी जाऊन तमाशा नाही केला ना त्यातच मिळावं. शांत हो पोरी, शांत हो. नाही शांत होऊ शकत मी. बस करत आहे सगळं. ही आदाला पटवून काय बी होणार नाही आता. मग काय करू मी बाबा? मूळ कुठली ती बड्या बापाची पोरगी आहे आणि माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घेऊन चालली मी. त्या सखीला मी नाही सोडणार बाबा. तिला कशाला शिव्या घालती? त्यांनी तुला शब्द देऊन फिरवलं ना, त्यांना शिव्या घाल. कशा आनंदी बहिणी दोघही खूप विचित्र वागतात आपल्याशी. याच्यापेक्षा तो तात्या बरा. समोरच्या समोर काय करायचे ते करतो. पाठीमागनं खंजीर नाही खूप तर. बाबा मी सरळ जाऊन त्या तात्यासमोर उभं राहून त्याला सगळं सांगते. त्याला सांगते की तुमच्या मुलाने माझ्याशी लग्न केले, मी सून आहे तुमची. पोरी, आपल्या कर्माचे भोग आहेत का हे? तू जीवाला त्रास करून घेऊ नका. हे असं होणार आहे मला ठाव होतं. म्हणून तर तुला त्या घराच्या सावलीपासून लांब ठेवत होतो बघ मी. आई बाबा आता थांबणं मला परवडणार नाही. एवढं ती आणि गजब काय बोलत असतील? लग्नाची बोलणी तर करत नसतील ना? नाही आता मी नाही थांबू शकत. आता मलाच काहीतरी हालचाल करायला हवी. हो. बाय. चला बसा निघूया. हा बाय. वहिनी आता तरी सांगा की काय झालं? काय कशी वाटली मुलगी? हा प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला तुम्ही का माझे बाप आहात का? नाही पण बापाचा नोकर तर आहे ना. मग नोकरासारखे राहणार. गजूशेठ तुम्ही नाराज दिसताय आमच्या. कुठल्या प्रकारे तुमचा उद्धार केला म्हणजे तुम्हाला कळेल की मी का नाराज आहे ते. नाही आता तुमचे वडील आमचा जो काही उद्धार करताय तो काय कमी आहे का? त्यात आमचे तुम्ही कशाला बर घालताय ना. चला वहिनी आपण निघूया. मात्र ही सावली आपला पिच्छा नाही सोडायची. चला. मुलगी पसंत नाही वाटत. तात्यांना जर हे कळलं तर त्यासनी अटॅकच येईल. तात्यांना अटॅक येण्या अगोदर आपण ही बातमी तात्या साहेबांना जाऊन सांगितली पाहिजे. चला. अंबासुनबाई, ती सुपी तुम्हाला कशाला भेटायला आली होती? कशाला भेटायला आली होती? पिंजरा